हरिओम. पसायदान. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. प्रवचन क्रमांक 60. माऊलींचा पसायदानाशी अनुबंध. ओवी 2. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे. जे खळांची व्यंकटी सांडो. माऊली आणि त्यांची भावंडे ही संन्यासाची मुले होती. म्हणजे माऊलींच्या वडिलांनी लग्न झाल्यानंतर संन्यास घेतला होता आणि त्यानंतर गुरु आज्ञेने पुन्हा गृहस्थाश्रम स्वीकारला. त्यानंतर त्यांना निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, सोपान, मुक्ता अशी 4 अपत्ये झाली. तो काळ महाकर्मठ, खुळचट, धर्मांध कल्पनांचा होता. त्यामुळे संन्यास घेतल्यानंतर मुले होणे हे त्या महामूर्खांना पचणे शक्य नव्हते. त्या तथाकथित धर्ममार्तंडांनी माऊलींच्या वडिलांना वाळीत टाकले आणि गावाबाहेर हाकलून दिले. माता पिता 4 अपत्य यांच्यासह ते सर्व बिचारे गावाबाहेर झोपडी बांधून राहू लागले. परंतु चरितार्थासाठी त्यांना काही साधन न राहिल्याने ते भिक्षा मागू लागले. त्या कर्मठ तथाकथित धर्ममार्तंडांमुळे त्यांना कोणी भिक्षाही घालत नव्हते. पुढे बऱ्याच घटना घडल्या आणि या तथाकथित धर्ममार्तंडांनी माऊलींच्या आईवडिलांना देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा दिली. जर आपण शिक्षा भोगली तर आपल्या मुलांना समाज जवळ करेल अशा भाबड्या समजुतीने या माता पित्यांनी नदीमध्ये जीव दिला. परंतु तरीही या महादुष्ट प्रवृत्तीच्या तथाकथित धर्ममार्तंडांनी या मुलांना स्वीकारायला साफ नकार दिला. त्यांना ते भिक्षा देत नव्हते. संन्यासाची मुले म्हणून अत्यंत हीन शब्दामध्ये ते त्यांची निर्भत्सना करत असत. जर त्यांची सावली अंगावर पडली तर हे तथाकथित धर्ममार्तंड आंघोळ करत असत. हा सर्व वृत्तांत मी अगदी आवश्यक इतकाच थोडक्यात सांगितला आहे. सविस्तर निरूपणासाठी माझी भावार्थ दीपिका यामधील पहिल्या अध्यायावरील विषयप्रवेश ही पहिली 6 प्रवचने ऐकावीत. या अशा तथाकथित धर्ममार्तंडांनी अशा प्रकारे छळ, अवहेलना, अपमान केला असला तरीही माऊली त्यांच्याजवळ सभ्यपणेच आचरण करत असत. त्यांनी भिक्षा नाकारल्यावर माऊली त्यांना आदराने नमस्कार करून मगच तेथून निघून जात असत. अशा या महामूर्ख, कर्मठ, तथाकथित धर्ममार्तंडांबद्दल माऊली एक अक्षरही वाईट बोलत नसत. त्यांना मनोमनी क्षमा करून त्या सर्वांवर देवाची कृपा असावी अशी प्रार्थना करत असत. त्यांची ही खळ प्रवृत्ती नष्ट व्हावी अशी मनोमनी इच्छा व्यक्त करत असत. तया सत्कर्मी रती वाढो. हे असे तथाकथित धर्ममार्तंड काही अडाणी नव्हते. ते विद्या शिकलेले होते आणि तरीही आत्मपरब्रह्माची, भगवंताची सत्य ओळख त्यांना होत नव्हती किंवा ते जाणून बुजून तसे भासवीत असत. परंतु त्यांच्यापैकी काही जणांना या भावंडांची सत्य ओळख झाली असावी. त्यांनी या भावंडांना शुद्धीपत्र दिले असे म्हणतात. पुढे माऊलींनी नेवासे येथे भावार्थ दीपिका सांगितल्यावर या मूर्खांचे डोळे उघडले. तसे काही लपवत असत तर काही मान्य करत असत. माऊलींनी भावार्थ दीपिकेनंतर त्यांचे सद्गुरू निवृत्तीनाथांच्या आदेशाने अमृतानुभव हा ग्रंथ शिकलेले, विद्याविभूषित, ज्ञानप्राप्त झालेले अशांसाठी लिहिला. अमृतानुभव हा ग्रंथ म्हणजे माऊलींची आत्मानुभूती आहे. भावार्थ दीपिकेमुळे माऊलींची कीर्ती 4 दिशांना झाली होती. सर्व थरामधील जनता माऊलींचा आध्यात्मिक अधिकार मान्य करू लागली आणि फार अल्पकाळातच बहुतांशी जनता विठ्ठलाचे भजन पूजन करू लागली. पंढरीच्या वारीला उत्स्फूर्तपणे उदंड प्रतिसाद मिळू लागला. अशा प्रकारे माऊलींनी सत्कर्मी रती वाढवण्याचे महान कार्य केले. भूता परस्परे पडो, मैत्र जीवाचे. वारीमध्ये लहान मोठा, शिकलेला न शिकलेला, कनिष्ठ वरिष्ठ, अधिकारी नोकर, स्त्री पुरुष असा कसलाही भेद मानला जात नाही. सर्वजण एकमेकांच्या अत्यंत आदराने पाया पडतात. अशी सर्वांची एकमेव ओळख पंढरीनाथाचा वारकरी अशीच असते. अशा प्रकारे या वारीमुळे
सर्वत्र मैत्रभाव वाढला. येथे खळ प्रवृत्ती डोकेवर काढूच शकत नाही, कारण सर्वजण प्रभूच्या सत्संगात विठ्ठलाच्या नामसंकीर्तनात गर्क असतात. सर्व सत्कर्मात रत झालेले घडून गेल्यावर एका विठ्ठलाखेरीज अन्य भाव यायला मनात जागाच कुठे आहे. अशा प्रकारे माऊलींचा दुसऱ्या ओवीद्वारे पसायदानाशी अनुबंध आहे. हरिओम.